क्लोनिंगसाठी पहिलं तर क्रेडिट कार्ड क्लोनिंगची मशीन लागते स्कॅन करायला. आता एवढे आधुनिक मशीन आले आहेत. तुमच्या खिशात क्रेडिट कार्ड ठेवलं आहे किंवा मागच्या खिशात क्रेडिट कार्ड ठेवलं आहे तुम्ही, तर ते क्लोनिंगची मशीन तुमच्या खिशाच्या मागे जरी नुसती लावली तरी तुमच्या क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स त्या क्लोनिंग मशीनमध्ये कॉपी होतात. आणि असा जर तो VT स्टेशन किंवा भले मोठ्या स्टेशनमध्ये फिरत राहिला तर 5,000 ते 6,000 तो क्रेडिट कार्डची कॉपी करतो असं, आणि मग त्याची क्लोनिंग म्हणून ते विविध फ्रॉड करत असतात. मग ते भारतातच नाही करत, परदेशातनं पण करतात. दुसरा प्रकारचा फ्रॉड आहे, मी सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जेव्हा तुमचा मोबाईल बंद होईल तेव्हा लगेच तुम्ही तुमच्या बँकेला फोन करून तुमचे अकाउंट फ्रीज करून टाकावे. कारण आजकाल मोबाईल बंद करून मग दुसऱ्या दिवशी तुमच्या नावाचे खोटे सिम कार्ड इश्यू करून त्याच्यावरती गुन्हे भरपूर घडत चाललेले आहेत. कारण मोबाईल हा आपला रजिस्टर्ड मोबाईल असतो आणि त्याच्यावरनं OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड जनरेट होतो, किंवा खूप ठिकाणी आपलं मोबाईल बँकिंगही चालू असतं. तर ते मोबाईल बँकिंगद्वारा पैसेही आपल्याला IVRS वरनं ट्रान्सफर करता येतात. तर हे असे डीप लेवलचे खूप विचारणधीन फ्रॉड केले जातात. आणि नंतर सापडलेली जी मंडळी सापडते पण त्यांच्याकडनं या फ्रॉडस्टरनी 10% त्यांना देऊन बाकी सगळे पैसे आपल्याकडनं ट्रान्सफर करून घेतलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कमी वापरा किंवा तुमच्या पाल्यांच्या सहाय्याने वापरा किंवा वापरू नका. बरोबर आहे. एक फोन आलेला आपल्याकडे. सरोज बोलतायत ठाण्यावरून. बोला बोला सरोजजी. हां बोला. हां नमस्कार, बोला तुमचा प्रश्न आम्हाला विचारा. नमस्कार आपल्या सगळ्यांना. हां नमस्कार. आपण जे वेगवेगळे पेमेंट्स करतो वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सना, मग त्या बँका असतील, MTNL असेल किंवा अन्य इन्स्टिट्यूट असतील, तर ते लोक सांगत असतात की आमची साईट असे व्यवहार करण्यासाठी अगदी सेफ आहे, तुम्ही बिनधास्त व्यवहार करा, बिलं वगैरे तुमच्या बँकेतनं पेड करा वगैरे. तर ती अशा साईट खरोखर सेफ असतात का? आपण असे व्यवहार करावेत का? हा पहिला प्रश्न. आणि ऑनलाईन जे पेपाल वगैरे अकाउंट असतात ना आपली, ती पण सेफ असतात का, असा प्रश्न विचारतोय. धन्यवाद सर. तर तुम्ही जेव्हा किंवा MSC बिल भरता तेव्हा हे सगळ्या साईट्स तुम्ही फक्त वरती चेक करायचं असतं HTTPS लिहिलं आहे का. जर HTTPS लिहिलं असेल तर ह्या भारतीय मानकदंडाप्रमाणे हे सिक्युअर असतात. फक्त तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डवरचे जे काही डिटेल्स असल्या थोटक साईट्स असतात, म्हणजे MTNLची खोटी साईट किंवा RBIची खोटी साईट किंवा इन्कम टॅक्सची खोटी साईट, ह्या साईटवरती आपले डिटेल्स देऊ नका. जर तिकडे तुम्ही डिटेल्स दिलेत तिथे खरी साईट वाटून, तर मग मात्र तुमचे सगळे डिटेल्स नेटवरती रिलीज होतील आणि मग प्रॉब्लेम होईल. पेपाल वगैरे जर तुम्हाला वापरायचं असेल तर ती पेपालला जे लिंक करणारे अकाउंट असतील, तर माझी अशी सगळ्यांना ॲडवाईस असते की त्या अकाउंटमध्ये कमीत कमी पैसे ठेवा. कारण हे इंटरनॅशनल गेटवे आहे पेपालचा आणि त्याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप सारे इश्यूज आपल्या भारत आणि परदेशात पण चालू असतात. त्याचा डेटाबेस लीक होतो, त्यांची सिक्युरिटी कधी कधी बरोबर नसते, कॉम्प्रोमाइज होते. तर आपल्याला जे गरजेपुरता पैसे एक ऑनलाईन बँकेत ठेवायचे आणि जे भरपूर आपली रक्कम असेल ती दुसऱ्या बँकेत ठेवायची. तिकडे ऑनलाईन नाही चालू केलं तरी चालेल, तेवढे जास्त तुम्ही सिक्युअर राहाल. अच्छा विशालजी, तुम्ही मला एक सांगा की आता हे जे गुन्हे घडतात की फेसबुक फेक प्रोफाईल आहे किंवा सोशल नेटवर्किंग साईट पण कोणाची बदनामी केली जाते, त्यावेळेला आपल्याला ही डिजिटल फॉरेन्सिक लॅबची कशी मदत होते? ओके, हां, पहिली गोष्ट म्हणजे असे काही गुन्हे घडले तर लगेचच त्यांनी जवळच्या सायबर सेल जे आहेत, जसं मुंबईमध्ये BKCला आहे किंवा कमिशनर ऑफिसला आहे, तिकडे जाऊन पहिल्यांदा तक्रार नोंदवावी. त्याच्यानंतर त्याला ट्रॅक केलं जातं की हे अकाउंट नक्की कुठून बनवलं आहे, म्हणजे नक्की कोणी बनवलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक एका कॉम्प्युटरला विशिष्ट एक जर इंटरनेट वापरत असलं तर एक IP ॲड्रेस असतो आणि त्या कॉम्प्युटरचा एक MAC ID असतो. तर असे हे MAC ID आणि कॉम्प्युटरचं IP ॲड्रेस हे आपल्याला शोधून काढावे लागतात. नंतर नक्की तिथे त्यांनी तो यूज केला की कोणत्या सायबर कॅफेतून यूज केलेला आहे किंवा एखाद्या घरून यूज केलेला आहे. तर अशा प्रकारची माहिती काढून त्याच्यानंतर जे काही कंटेंट आहे ते कंटेंट व्हॅलिड केलं जातं. हे डिजिटल फॉरेन्सिक विभाग आणि सायबर सेल ह्या दोघांच्या एकत्रितरित्या हे काम होतं. ओके. प्रेक्षकांनो, आयुष्यात काही वेळेला आपण असं म्हणतो की अज्ञानात चूक आहे, पण कायद्याच्या बाबतीत मात्र आपण असं नाही म्हणू शकत. कारण अजाणतेपणी केलेला गुन्हा हा सुद्धा गुन्हाच असू शकतो. जाणून घेऊयात बरंच काही, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमृतवेल कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, साहित्याच्या विविध रंगांचं मनोहारी दर्शन घडवणारा कार्यक्रम. प्रतिभावान साहित्यिक, विचारवंत लेखक, कवींचं हक्काचं व्यासपीठ. नवीन पुस्तकांचा परिचय आणि लेखकांच्या गाठीभेटी घडवणारा, वाचन संस्कृतीचा प्रसार करणारा कार्यक्रम अमृतवेल. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 10 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. विकल मन आज BE सिव्हिल, M.Tech हायड्रॉलिक्स, IIT मधून PhD आणि संगीत अलंकार, आकाशवाणी स्पर्धेत सुवर्ण पदक.
हे साधून दाखवलंय अगदी सहजपणे डॉक्टर मीनल माटेगावकर यांनी. M2G2 दर शनिवारी संध्याकाळी 7:37 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे सायबर गुन्हे, समस्या आणि उपाय. आपण एक कॉल घेतोय. शेखर छत्रे आपल्याशी बोलतायत काळा चौकीवरून. बोला शेखरजी. नमस्कार. हां सर, मला असं विचारायचं की आपण जनरली जेव्हा मेल ओपन करतो त्यावेळेला काही मेल असे असतात की ते आपल्याला कळत नाहीत की चांगले आहेत की वाईट किंवा म्हणजे धोकादायक असतील तर ते कळत नाही. काही पॉपअप होतात ते इझिली ऍक्सेसेबल होतात. तर ते आपल्याला कसं कळणार की याच्यात आपण डीप जाऊ नये किंवा हे सुरक्षा आपण कशी घ्यावी? धन्यवाद. शेखरजी, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही की आपल्याकडे एक तुमचा रूल बनवून ठेवायचा. जो मेल आपल्या ओळखीचा नसेल किंवा ज्या मेल बघितल्यावरच आपल्यावरती शक येऊ शकतो की आपल्याला ह्या माणसाचा मेल येऊच शकत नाही, तर असले मेल उघडायचेच नाही. आणि जर तुमच्याकडे आउटलुक एक्सप्रेस वगैरे असेल तर असले मेल डाउनलोडही नाही करायचे. कारण हे नुसतं डाउनलोड करण्यामात्राने तुमच्याकडे मॅलिशियस कोड किंवा व्हायरस हे तुमच्या कम्प्युटरमध्ये प्रादुर्भाव होतो. तर उघडता पण खूप वेळा ह्याचा प्रादुर्भाव होतो. तर ह्याला बघितल्या डिलीट करून टाकणं हेच सर्वात ह्याचा चांगला उपाय. प्रशांतजी, आतापर्यंत आपण बघितलं की सायबर म्हणजे काय, त्याच्या समस्या काय आहेत, पण त्याच्यावर उपायही नक्कीच असतील. मग सायबर पोलीस स्टेशन असतात का किंवा सायबर कायदा म्हणजे काय नक्की? ओके, सायबर कायदा ह्या नावाने आपल्या भारतात कुठचाच कायदा नाही आहे. पण आपल्याकडे जो कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे IT Act 2000, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000. जरी लोक म्हणत असले की हा नवीन कायदा आहे तरी हा सन 2001 पासून अस्तित्वात आहे. आता ह्याला 12-13 वर्ष घडलेली आहेत आणि समाजात तशी खूप ओळख झाली आहे या कायद्याबद्दल. दुसरा, ह्याच्या जर तुमच्यावरती कुठच्याही प्रकारचं सायबर क्राईम झाला तर वेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. इकडे तिकडे वेळ न दवडता तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाणं किंवा मुंबई येथे जर तुम्ही आहात तर सायबर सेल आहे क्रॉफर्ड मार्केटला किंवा सायबर पोलीस स्टेशन आहे बँड्रा BKCला, तिकडे जाऊन. पोलीस स्टेशनच वेगळे असतात का? पोलीस स्टेशन आपल्याकडे फक्त भारतामध्ये आता 2-3 ठिकाणीच फक्त पोलीस स्टेशन आहेत. जिकडे मुंबईमध्ये एक आहे आपल्याकडे, बँगलोर, हैदराबाद या ठिकाणी आहेत. पण बाकी डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी सायबर सेल्स असतात जे पोलीस कंप्लेंट तुमची रजिस्टर करून घेऊ नाही शकत, FIR रजिस्टर नाही करून घेऊ शकत ते, पण तुम्हाला तपासासाठी ते मदत करतात. कारण तिकडे जे ऑफिसर्स असतात त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं ह्या विषयामध्ये, ते तुम्हाला चांगल्या रीतीने मदत करू शकतात. ओके, तर सायबर सेल हा प्रकार वेगळा असतो जिथे तुम्हाला तपासासाठी मदत होते. आणि सायबर पोलीस स्टेशन जिकडे तुम्ही आपली कंप्लेंट FIRच नोंदली जाते तुमची याच्यामध्ये. त्याचे काही वेगळे कोर्ट पण आहेत का? हां, तर तुमच्यावर जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा लोकांना नेहमी असं वाटतं की सायबरसाठी काय वेगळे कोर्ट आहेत का? तर मी सांगू इच्छितो, सायबरसाठी असे कुठले वेगळे कोर्ट नाही आहेत. आपलं JMFC म्हणजे जे आपलं मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट्स असतं, जे जॉईंट मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट, तिथेच हे कायदे हे आपले हे चालतात, दावे चालतात इकडे. तर आणि जे आपले नॉर्मल दावे चालतात तिथेच तुमची बेल पण होते. तर वेगळे कसं कोर्ट नाही आहे. पण जर तुम्हाला कॉम्पेन्सेशन हवं आहे, तुम्हाला जर काही मोबदला हवा आहे, तर त्या मोबदल्यासाठी वेगळं कोर्ट सरकारने स्थापन केलं आहे. तर प्रत्येक स्टेटचा जो IT सेक्रेटरी असतो, आता महाराष्ट्रामध्ये आपला IT सेक्रेटरी मंत्रालयात बसतात, श्री राजेश अगरवालजी त्यांचं नाव आहे, आणि ते हिअरिंग देतात. आणि मी सांगू इच्छितो की पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र असा स्टेट आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांच्याकडे कॉम्पेन्सेशनचे गुन्हे आहेत. आताच्या घडीला 23-24 गुन्हे त्यांच्याकडे चालू आहेत आणि त्यांनी डिसिजनही दिलेले आहेत. तर महाराष्ट्र हे सगळ्यांसाठी आयडल झालं आहे सायबर गुन्ह्यांचे कॉम्पेन्सेशन बद्दल. ओके, विशालजी, मला तुम्ही एक सांगा की हे जे डिजिटल फॉरेन्सिक लॅब आहेत किंवा त्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज असते का? प्रशिक्षण म्हणजे आता सांगायचं झालं तर एक तुमचं बॅकग्राऊंड महत्त्वाचं आहे की तुमचं शिक्षण, डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे IT, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर्समधून झालेलं अतिशय उत्तम. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जर असला तर ते आणखी चांगलं असतं. तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि आता रिसेंटली
भारतामध्ये काही संस्था म्हणजे गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर्स इन सायबर सिक्युरिटी अँड सायबर फॉरेन्सिक म्हणून काही कोर्सेस चालू केलेले आहेत. तर ते तिथून तुम्हाला एक चांगलं शिकायला मिळेल. परंतु एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या जर तुम्ही बघितलं तर असे बरेच काही डिप्लोमाज आहे, सर्टिफिकेट कोर्स आहेत, पण ते तेवढ्यापुरती ठीक आहे. पण तुम्हाला जर ॲनालिसिस करायचं आहे, पोलिसांना खरंच मदत करायची आणि ऑथेंटिकरित्या मदत करायची तर तुम्हाला प्रॉपर एक्सपिरियन्स. आपण एक फोन घेऊयात. श्रीराम वानखेडे बोलतायत, जळगाववरून बोला. अच्छा, तांत्रिक म्हणजे फोन कट झालेला आहे त्यांचा. हा तर तेच म्हणजे की डिग्री, प्रॉपर डिग्री असणं महत्त्वाचं आहे. जसं फॉरेन्सिक लॅबमधून तुमचा काही एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्ही कुठे ट्रेनिंग सेशन्स घेतलेले आहेत, 1 आठवडा 10 दिवस, ह्या हिशोबाने की जे काही सॉफ्टवेअर्स आहेत. कारण हे सायबर फॉरेन्सिक हे खूप क्रिटिकल असं एव्हिडन्स तुम्हाला द्यायचं असतं पोलिसांसाठी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा पुरावा आहे. की जसं ऑनलाईन पुरावे आहेत, आता आजच्या डेटला व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपचंही डिलीटेड मेसेजेस तुम्ही काढून सादर करू शकता पोलिसांना. की असे जे काय ते हे तुम्हाला प्रॉपरली ज्या सॉफ्टवेअर्स ट्रेनिंग किंवा ह्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्पीट करता येणार नाही. प्रशांतजी, साधारण किती प्रकारच्या गुन्ह्यांचा आपल्या कायद्यात समावेश आहे? एक्झॅक्टली जर तुम्हाला फिगर विचाराल तर आपल्या IT ॲक्टमध्ये 26 प्रकारचे गुन्हे दिलेले आहेत. हे 26 प्रकारचे गुन्ह्याची सरळ मांडणी आहे. पण आता कसं होतं, डिफेमेशन म्हटलं तर डिफेमेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे येऊ शकतात. म्हणजे तुम्ही फेसबुकवर डिफेम करा, तुम्ही ऑनलाईन डिफेम करा, SMS द्वारा डिफेम करा, तर मग ह्याची वेगवेगळी कलाटणी होऊ शकतात. माझ्या पुस्तकामध्ये मी जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 प्रकारचे असे वेगवेगळे गुन्हे आपण घेतलेले आहेत. आणि हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. पहिले एकामेकांविरुद्ध व्हायचे, आता एक देश दुसऱ्या देशावर पण असे गुन्हे करू लागला आहे. तर त्याला आपण सायबर वॉर किंवा सायबर स्ट्रॅटेजिक अफेअर्स असं आपण त्याला नाव देतो. तर पुढे हे सायबर वॉरसारखी जी काही चिन्ह आहेत ती आपल्याकडे वाढतच जाणार आहे. तर आपला स्कोप जो आहे त्याचा पूर्ण इंटरनॅशनल आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे की या गुन्हा करण्यासाठी तुम्हाला त्याच्या घरी जावं लागत नाही. एक माणूस स्वित्झर्लंडमध्ये बसून एक भारतीय माणसाच्या कम्प्लिटली त्याचा अकाउंट तो खाली करू शकतो. आपण एक फोन घेऊया. आपण आता विश्वास भालेराव आपल्याशी बोलतात, औरंगाबादवरून बोला. मॅडम, मला प्रश्न विचारायचा होता की आपण मगाशी सांगितलं की कॉल रेकॉर्डिंग झाल्यानंतर किंवा जो प्रूफ आहे आपला, तो प्रूफ आपण कायदेशीर मान्यता नाहीये त्याला, आपण परस्पर जर रेकॉर्डिंग केला कॉल तर बरोबर. पण मात्र जर आपण एखाद्या समोरचा धमकी देतोय किंवा अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करतो, अशा वेळी त्याचा कॉल रेकॉर्ड जर करून घेतला तर त्याचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो का? धन्यवाद. आपण आता खरं तर खूप गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला आम्हाला थोड्याशा एनर्जीची गरज आहे. आपण आता आपल्या पुढील सदरात बघूया मोजेटो ज्यूसची कृती. नमस्कार, मी विराज खैरे. आपलं एक छोटंसं आणि फ्रेश आणि उन्हाळ्यामध्ये जास्त थकवा होणार नाही त्याकरिता आपण छोटंसं मोजेटो नावाचे एक छोटासा ग्लासमध्ये ज्यूस तयार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य थोडंसं मीठ, थोडंसं निंबूचा रस आणि थोडंसं पुदिना, ताजा पुदिन्याची पानं घेऊया हिरवगार, आणि थोडंसं साखर त्याच्यात टाकूया, बारीक कापलेली आपला निंबूचे तुकडे. सर्वप्रथम आपण घेऊया ह्याच्यात निंबू बारीक जे केलेलं आहे. घरात जास्ती लोकांसाठी आपण जास्त इन्ग्रेडियंट वापरू शकतो, साहित्य वापरू शकतो, पण आपल्याला सध्या तरी एकच ग्लास बनवायचं असल्यामुळे आपण थोडंसं निंबू, पुदिन्याचे जे तुकडे आहेत छोटे छोटे तुकडे करून आपण ग्लासमध्ये घालूया. 1 ते 1.5 चम्मच पुदिन्याचे तुकडे घेऊया, जास्त न करता. त्याच्यात बारीक बारीक कापलेले निंबूचे तुकडे आपण याच्यात घालूया. आणि थोडेसे चवीप्रमाणे मीठ टाकूया, अर्धा टेबलस्पून. आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया निंबूचा रस, साधारणतः 1 चम्मच घेतला तरी चालेल. काही लोकांना आंबट जास्त आवडत नाही, त्याचं थोडं चटपटजार कसं तर पाहिजे असतो, त्याच्यामुळे आपण थोडंसं साखरही टाकूया त्याच्यात. हे टाकल्यानंतर हे झालं आपलं इन्ग्रेडियंट साहित्य. ह्याच्यात आपण टाकलेलं आहोत मीठ, साखर आणि बारीक तुकडे लेमनचे तुकडे आणि पुदिन्याचे रस. हे झालं आपलं पूर्ण साहित्य. ह्याच्यात जसं टाकलं, जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडे थोडे वस्तू त्याच्यात टाकलेल्या आहेत. त्याच्यात आपण थोडंसं सोडा टाकूया. जरी तुमच्या घरी सोडा नसेल तर पाणीचा वापरही करू शकता, शुद्ध पाणीचा वापर. अच्छा, त्यात
फक्त थोडंसं मिक्स करून घ्यावा. बरोबर मिक्स झालं की हे बघा तयार झालं आहे. झटपट आपला उन्हाळ्यात पण कामात येणार, डायजेस्टसाठी पण चांगलं आणि शरीरासाठी पण चांगला एकदम हेल्दी ज्यूस आपण तयार केलेला आहे. ह्याचं नाव आहे मोजेटो ज्यूस. वा, खूप सोपी अशी रेसिपी होती मोजेटो ज्यूसची कृती. आपल्याला एक फोन आलाय. किशोर नगरकर वरळीवरून बोलतात. बोला किशोरीजी. मी आपल्या देशाच्या संदर्भामध्ये मी बोलतोय की सायबर क्राईम्स करणाऱ्यामध्ये ज्युएनियल क्रिमिनल्स व त्यांना कमी शिक्षा असे डिस्टिंक्शन आहे काय आणि ते करेक्ट आहे का आणि ते प्रॅक्टिकल आहे का? इज इट पॉसिबल? थँक्यू. धन्यवाद. नगरकर साहेब चांगला प्रश्न विचारलाय, कारण ज्युएनाईलच जास्त आता क्राईम करावे लागलेत. पण जोपर्यंत ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट आपल्या देशात असेपर्यंत 18 वर्षाच्या खाली जे काही असतील त्यांना आपण ज्युएनाईलच मानणार आहोत. जरी ज्युएनाईल खूप मोठे मोठे क्राईम करायला लागले, जोपर्यंत तो कायदा बदलत नाही, 18 वर्षाची 16 वर्षापर्यंत आपण आणत नाही, तोपर्यंत आपण त्यांना ज्युएनाईलच मानणार आहोत. आणि ज्युएनाईलसाठी तुम्हाला कंप्लेंट नॉर्मल पोलीस स्टेशनमध्येच करायची असते, पण त्यांची जी शिक्षा असते ती 3 वर्षापर्यंतच होते. त्यांनी किती मोठा गुन्हा केला आपण या रेप केसमध्ये पण बघितलं असेल तर, आणि त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येत नाही, तर त्यांना ते ज्युएनाईल जस्टिस बोर्ड त्यांच्या रिमांड होममध्येच पाठवतं. ओके, म्हणजे ह्या गुन्ह्यांसाठी असे वेगवेगळे दंड किंवा असे काही त्यांचे हे आहेत की ह्या गुन्ह्यासाठी एवढा दंड किंवा एवढी शिक्षा? ओके, तर सेक्शन 66 हा IT ॲक्ट खाली आपला सर्वात मोठा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये खूप सारे गुन्हे मांडले गेले आहेत. तर त्याच्यासाठी जे शिक्षेचे प्रावधान आहे ते अप टू 3 इयर्स आणि अप टू 5 lakhs ऑफ पेनल्टीपर्यंत ही शिक्षा त्याच्यामध्ये म्हटली गेली आहे. 3 वर्षापर्यंत. महत्त्वाचं हा IT ॲक्ट का सर्वांना जास्त लागू पडतो? कारण हे सगळे गुन्हे जे आहेत ते कॉग्निझेबल आहे. म्हणजे तुम्हाला पोलीस बिना वॉरंट अरेस्ट करणार, त्यांच्याकडे ती पॉवर आहे. त्याच्यामुळे IT ॲक्ट गुन्हा झाल्याच्या तुम्हाला नोटीस आल्यावरती तुम्ही हे तुम्हाला तयारीतच राहायला पाहिजे की पोलीस तुम्हाला कधीही अरेस्ट करू शकतात. ते वॉरंट घेऊन येणार नाही, त्यांच्याकडे ताकद आहे. आणि तुम्ही जर बघितलात तर आताचे हे दंगा किंवा बॉम्ब ब्लास्ट ह्याच्यामध्ये पण IT ॲक्ट लावला जातो, कारण ह्याची कॉग्निझेबल ऑफेन्स असल्याकारणाने पोलिसांकडे ती एक्स्ट्रा पॉवर मिळते आणि मग त्यांना ते अरेस्ट करू शकतात लवकरात लवकर. विशालजी, हे जे गुन्हे आता जे काही घडत आहेत त्याच्यावर तुम्ही काय सांगाल की किती प्रमाणात हे वाढत चाललं आहे? ह्याचं प्रमाण कुठेतरी कमी झालं पाहिजे. या डिजिटलमुळे आपण त्याला काय एक आळा घालू शकतो का? नक्कीच, कारण आता आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती अशी आहे की हे गुन्ह्यांचं प्रमाण प्रत्येक फॉरेन्सिक लॅबमध्ये वाढत चाललेलं आहे. तर ह्याच्यावर आळा घालण्यासाठी म्हणजे एक तर तुमचं एक्सपर्टशिप वाढवून किंवा त्याच्यामध्ये एक नवीन यंत्रणा तयार व्हायला हवी, किंवा एकतर तुमच्या जी शासकीय मदत मिळते तर त्याला एक सपोर्ट म्हणून एकतर खाजगीरित्या तुम्ही मदत करायला हवी हे गुन्हे कमी करण्यासाठी. तर अशा काही प्रायव्हेट फॉरेन्सिक लॅबसुद्धा असतात की ज्याच्याने सुद्धा आपण हे इव्हिडन्स लवकरात लवकर आपण त्याला विश्लेषण करून पोलिसांना त्यांची मदत करून देऊ शकतो. अच्छा, मग मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टींवर प्रतिबंध करण्यासाठी शासनाने त्यांची काही अशी यंत्रणा सज्ज केली आहे का? भारत सरकारचा जे डिपार्टमेंट ऑफ IT आहे आणि टेलिकम्युनिकेशन आहे त्यांच्याकडे एक बजेट आहे अलोकेटेड. CDAC द्वारा ते कॉन्स्टंट सायबर क्राईम आणि सायबर लॉ अवेअरनेसचे सेशन करत असतात, पण ते सांगू तर ते भरपूर अपुरे आहेत. त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्र सरकारला पण सायबर क्राईम व सायबर गुन्हे ह्याच्यासाठी अवेअरनेस करणं शाळेमध्ये कॉलेजांमध्ये करणं खूप गरजेचं आहे. सामान्य व्यक्तींना करणं खूप गरजेचं आहे. तर आता खूप काम करायचं आहे याच्यामध्ये. आम्ही आमच्या पद्धतीने जाऊन कॉलेजां ह्याच्या वेगवेगळ्या व्यासपीठावरती लेक्चर देत असतो की समाजामध्ये ह्याची अवेअरनेस, तेच फक्त हे गुन्हे कमी करू शकतो. अवेअरनेस आपण जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलाय. प्रेरणा शर्मा आपल्याशी बोलतात. बोला. हॅलो. जर एखाद्या महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज येत असतील आणि त्याची पोलीस स्टेशनला तक्रार करून जर योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढे काय केलं पाहिजे? धन्यवाद. खूप छान असा एक आत्ताच्या युथचा असा एक प्रश्न आहे की खरं तर खूप जणांना आता आपल्या तरुण युवकांना युवतींनाही असे मेसेज येत असतात, पण काही वेळेला माहीतच नसतं की करायचंय काय. बरोबर. प्रेरणा, असे मेसेजेस भरपूर शालेय व कॉलेज मुलं मुली एकमेकांना पाठवत असतात. जर तुम्ही
मी असं पण बघितलं की तुम्ही पोलीस स्टेशनात गेलात तर पोलीस पण दाखवतात की मला पण आलाय असा, आणि मग ते समदुखी होऊन तुम्हाला प्रयत्न करतात की तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू नका, किंवा त्यांच्याकडे कंप्लेंटचा ताणही जास्त असू शकतो. तर आपल्या कायद्यामध्ये काय प्रावधान आहे, जर तुम्हाला तुमच्या लोकल पोलीस स्टेशननी तुम्हाला ही कंप्लेंट घेतली नाही तर तुम्ही ती कंप्लेंट हाताने लिहून तुमच्या DCPला, किंवा जर तुम्ही रुरल भागात राहत असाल तर तुमच्या SPला पोस्टाद्वारे पोस्ट करायची, व त्याचं ते कॉग्निझन्स घेऊन ते FIR मध्ये कन्वर्ट करतात. दुसरी गोष्ट, तुम्ही कोर्टामध्ये जर तुमचे कोण लॉयर मंडळी ओळखीची असेल, वकील मंडळी, तर तुम्ही आपली प्रायव्हेट केस, क्रिमिनल केस पण दाखल करू शकता. मग जज पोलिसांना सांगतं की ह्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करा आणि मग त्याच्यातनं निकाल निघू शकतात. अच्छा, ओके. म्हणजे त्याच्यासाठी अशी तरतूद आहे, कायद्यात तरतूद आहे की जर ह्यांनी घेतली नाही केस तर आपण DCP त्यांच्या वरिष्ठांकडे जायचं असतं. वरिष्ठांकडे नाही त्याने आपलं समाधान नाही केलं तर आपण कोर्टात जाऊन हे करू शकतो. कोर्टात जाऊन जजकडनं प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून, आपली प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून मग जज पोलिसांना निर्देशन करतं की ह्याच्यात तपास करून रिपोर्ट फाईल करा जज समक्ष, आणि मग जज त्याच्यावरती डिसिजन घेतात. तर तुम्ही कुठलेही दबावाखाली न येता तुमच्या पाल्यांना कन्सल्ट करा किंवा तुमच्या वरिष्ठ मंडळींना घरी कन्सल्ट करू शकता, आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे याच्यामध्ये चाला व कंप्लेंट डेफिनेटली दाखल करा. खरं तर सर कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण मला तुमच्या दोघांनाही असं विचारायचं आहे की डिजिटल फॉरेन्सिक लॅब आणि हे सायबर क्राईम किंवा सायबर लॉ ह्यांची एकमेकांची सांगड घालून समाजाच्या दृष्टिकोनातून गुन्हे कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? बघा, सायबर क्राईम आणि सायबर लॉ जरी नवीन गुन्हे असले तर खूप काही गुन्हे घडत चाललेले आहेत ह्याच्यामध्ये. तर अवेअरनेस म्हणजे लोकांना जनमान गणापर्यंत सायबर क्राईम म्हणजे काय, सायबर कायदे किती शिक्षा होईल तुम्हाला, कसे पोलीस तुम्हाला अरेस्ट करून घेऊन जातील लागलीच, कसे तुम्ही ट्रॅप होता ह्याच्यामध्ये, तुम्ही कसे फ्रॉड्सला बळी नाही पडायला पाहिजे, कुठचे ईमेल रिप्लाय करायचे, कुठचे नाही, मोबाईल कसा वापरायचा, मोबाईलवरती इंटरनेट वगैरे फेसबुक कसे वापरायचे, हाताळायचे कसे, ह्याचं एक मास ट्रेनिंग खूप जण करतायत. पण अजून ह्याची गरज आहे, समाजाला अवेकन करण्याची ह्याच्यामध्ये गरज आहे. आणि त्याच्यामुळे जर हे जास्त प्रकारे अवेअरनेस झालं तर समाजात क्रांती होणं, समाज लोकांना कळणं हे जास्तीत जास्त सोपं होत जाईल. तसेच तुम्ही सांगा. बरोबर आहे. जसे हे डिजिटल एव्हिडन्स आहेत, आता हे गुन्हे व्हायच्या अगोदरचे हे सरांनी सांगितले, पण झाल्यानंतर तो एव्हिडन्स कसा हाताळावा ह्याचं एक प्रत्येक म्हणजे नेहमी रिफ्रेशर कोर्स म्हणून पोलिसांना कोर्स दिला जातो की जेणेकरून त्यांना तो एव्हिडन्स कसा हँडल करावा आणि तो फॉरेन्सिक लॅबमध्ये कसा पाठवावा, की ज्याच्यातून आपल्याला ऑथेंटिक असा पुरावा काढून आपल्याला कोर्टाला सादर करता येईल, आणि ज्याच्यामुळे ते जे कन्व्हिक्शन रेट आहे तो कन्व्हिक्शन रेट वाढून आपल्या केसेस या बरोबर पुढे सॉल्व्ह होतील, असं ह्याचा प्रयत्न हा डिजिटल फॉरेन्सिकचा असतो. प्रशांतजी, तुम्ही सामान्य माणसाला अगदी सोप्या भाषेत समजावं अशी तुमची बरीच पुस्तकं तुम्ही प्रकाशित केलेली आहेत, म्हणजे लिहिलेली आहेत. त्यातलंच हे तुम्ही आमच्यासाठी सायबर गुन्हे व सायबर कायदा ह्याच्यातून तुम्ही काय म्हणजे सर्वसामान्यांना अगदी समजेल अशी सोप्या भाषेमध्ये त्याची माहिती सांगितली. ह्याच्यामध्ये 25 प्रकारचे वेगवेगळे गुन्हे सांगितलेले आहे. खूप स्लिम पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये मी वेगवेगळे चित्र पण वापरलेले आहेत, आपण की चित्र या माध्यमाद्वारातनं पण लोकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 3rd एडिशनला आता पुस्तक आहे. सोपं आहे, कोणालाही हवं असेल तर मला माझ्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं. खूप ठिकाणी आपण फ्री वाटलेली आहेत समाज क्रांतीसाठी. थँक्यू. विशालजी, प्रशांतजी, तुम्ही ते आलात, एवढे छान आम्हाला मार्गदर्शन केलं. खरंच शेवटी गुन्हे हे पूर्णपणे आपण रोखू शकत नाही, पण त्यांना कमी नक्कीच करू शकतो. त्यासाठी जे आपणांचे ठावे ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आता आमच्या ज्या काही प्रेक्षकांनी आपला कार्यक्रम बघितला असेल त्यांनी आपला मित्रपरिवार, आपले शेजारी पाजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये ही एक माहिती देऊन आपल्यापासूनच कुठून तरी जनजागृतीची सुरुवात केली पाहिजे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हालाही आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला, तुमच्या अशाही काही शंका असतील की ज्यांचं समाधान नाही होऊ शकलंय, आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. तुम्ही ईमेल ID वरून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवू शकता. सखी सह्याद्री DD केंद्र @gmail.com. आपणही भेटूया पुढील भागात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.
सिव्हिल, एमटेक हायड्रॉलिक्स, IIT मधून PhD आणि संगीत अलंकार, आकाशवाणी स्पर्धेत सुवर्ण पदक हे साधून दाखवलंय अगदी सहजपणे डॉक्टर मीनल माटेगावकर यांनी. M2G2 दर शनिवारी संध्याकाळी 7:37 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. सह्याद्री अंताक्षरीच्या आजच्या या खास भागात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिकेट हा आपल्या देशाचा धर्म आहे आणि मी तो धर्म वेडा आहे. अब तो बारिश नहीं गिरेगी. गाना ही नहीं है अगर सुखविंदर जी नहीं है इसमें. उनकी पर्सनालिटी का ही एक पहलू है. हमने कोशिश की है कि हम उसको जस्टिफाई कर पाएं. कोक स्टूडियो, खुशियां बिखेरते हुए संगीत का नया सफर. सर्वांगे सुंदर वटी सेंदुराचे, कंठी झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय मंगल मुरते, दर्शन मात्रे मन कामना पुरते. जय देव जय देव. सह्याद्री वाहिनीचा रियालिटी शो. या महागाईमुळे मला लय फायदा झाला बघा. म्हणजे घरात नव्हतं अन्नाचं कण आणि बनवाय गेलं डझनभर. अगं नाडी सोड फळक्यावर लोड आलाय माझ्या. आजचे दावेदार उद्याचे सुपरस्टार. पक्या पंक्तीवर काहीतरी शिवफळ असलेलं काही दिलं तरी सुद्धा चालेल. त्या की हो काय ऍक्टिंगचा टॅलेंट हंट. माता पितांच्या मांडीवर लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून थाटा माटात रायगडावर वावरलात. एखाद्या मायले जर लेकरू होत राहते तर ते किती खुश राहते आणि लेकरू पैदा झालो तर सारेले किती आनंद होते. 23, 24 और 25 सितंबर को रात 11 बजे बायोस्कोप में देखिए फिल्म 9-11. असली वसीयत जरूर कहीं छुपा दी गई है. पहला बादल में क्या जी, किसी का आंचल. मेरी अपनी ये राय है कि जिंदगी है एक मजेदार चीज. तुम्हारी क्या राय है? हम है राही प्यार के, हमसे कुछ न बोलिए. जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, हम उसी के हो लिए. सिर्फ दूरदर्शन के राष्ट्र